स्वानंदी, काय ग, काय झालं? काहीच नाही. नाही, जरा वेगळी वाटतेस, म्हणजे अपसेट आहेस का? अच्छा, म्हणजे ओके, किमया आली इथे म्हणून नाराज आहेस का? नाही नाही, अजिबात नाही. तेच म्हणते मी, तुला तर पाहुण्यांचा पाहुणचार करायला आवडतो ना, म्हणजे आलेल्या गेलेल्यांची उठाबस करायला, त्यांना आवडी निवडीचं द्यायला, खायला घालायला वगैरे आवडतं की नाही? हो, पण म्हणजे ते मी करतेच, खरंच करते. आणि करत राहणार, त्यात काही बदल नाही होणार. त्यामुळे त्या किमया त्यांनाही जे काही हवंय ते मिळेल. नक्की देशील तिला हवंय ते? म्हणजे आनंदाने होईल का हे सगळं? का नाही होणार मला आनंद? राजवाड्यांची मैत्रीण आहे ना ती, मग मी आनंदाने करेन. तेच म्हटलं मी, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. असं काही नाहीये काकू, खरंच. बघ बाई, तू म्हणतेस एक, पण चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तू नाराज आहेस. तुला खरंच आवडलं नाहीये की मयाचं इथे येणं, हो ना? असं खरंच नाहीये. कसं आहे ना, ती आल्यापासून घर कसं आपलं अगदी किमयामय होऊन गेलंय, नाही का? नाही म्हणजे पाहुण्यांची सरबराई करतोच आपण राजवाडे, पण किमया म्हणजे तुला त्रास होत असेल ना? अहो, का त्रास होईल मला? तुझ्या नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड घरी राहायला आली आपल्या. लग्नापर्यंत गेल्या होत्या ना गोष्टी, आणि शेवटी कसं आहे ना की पहिलं प्रेम आहे, विसरत नाही ना माणूस. आणि आता ही इतक्या वर्षांनी आली म्हणजे आश्चर्यच आहे. बहुतेक मला असं वाटतं तिलाही आवडलेलं नाहीये तुमचं लग्न झालेलं. म्हणजे असं फक्त मला वाटतंय. आता माणसाच्या मनात काय येईल काय नाही हे कोणाला सांगता येतं का? कसं एक बाई म्हणून मी तुझ्या भावना अगदीच समजू शकते. हे बघा, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. तुझ्यापेक्षा 4 पावसाळी जास्त पाहिलेत की नाही मी. आता दुर्दैवाने माझा संसार लवकरच संपला ग, पण नवरा बायकोचं नातं कसं असतं ना हे चांगलंच माहिती आहे मला. इट्स ओके ना, तुला जे वाटतं त्यात काहीच गैर नाहीये. लाजायचं कशाला त्यात, आणि लपवायचं तरी कशाला? कसं आहे, किमयाला तू ओळखत नसशील ग, पण मी चांगलीच ओळखते. म्हणजे समर आणि किमया दोघांचे स्वभाव सारखेच आहेत. आता बघ ना, समर सारखं किमया पण कधीतरी अगदी टोक गाठते. तेव्हा गेली होती लंडनला, ती आत्ता आलीये. असो, तिची मर्जी. आओ जाओ घर तुम्हारा तुम्हारा. सगळ्यांचं सगळं छान होऊ दे, हीच माझी इच्छा. आलेच.